त्यांचं या ठिकाणी आपण पुष्प देऊन स्वागत करावं। जोरदार जरा टाळ्या वाजवा मुलांनी आणि सर्व पालकांनी। आजचा हा कार्यक्रम आपण लाईव्ह दाखवतोय आणि तो आपण सगळ्यांनी त्याचा आनंद कर। या शाळेच्या मुख्याध्यापिका गाडी मॅडम आणि उपस्थित सर्व व्यासपीठ। आता इथे सत्कार बऱ्याच लोकांचे झाले, विद्यार्थ्यांचे झाले, आपल्या भाऊचा झाला। शाळेसाठी मोठे योगदान देणारा भाऊ कदम। खरोखरच भाऊ कदम हे नाव फार वेगळं आहे। तुम्ही मला वाटतं TVC याच्यामध्ये बघितलं असेल, पण हे आमचे भाऊ कदम वेगळे आहेत। त्यांचा सत्कार वेगळ्या कामासाठी झाला, चांगल्या कामासाठी झाला। त्याबद्दल संस्थेला पुन्हा मी धन्यवाद देतो। मॅडमना पुन्हा त्यांनी आठवणी देतो मी। त्यांचा सेवानिवृत्तीच्या पूर्वी सत्कार करून घेतला या कार्यक्रमात, धन्यवाद। तसंच या शाळेचं शैक्षणिक क्षेत्रामध्ये फार मोठं काम आहे। आमच्या संस्थेचं पण फार चांगलं काम चाललेलं आहे। विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धेत, विज्ञान प्रदर्शनात आणि सर्व क्षेत्रात चांगलं काम केलं आहे। शाळेचा रिझल्टही 10वीचा चांगला आहे, शिक्षकही चांगलं काम करतायत। त्याच्यापुढे त्यांनी चांगलं काम करावं अशी अपेक्षा करतो। परत आमच्या या चापोलीतले एक विद्यार्थी, जिचा कोणताही शैक्षणिक वारसा नसणाऱ्या घरातून आमच्या भोयरेवाडीसारख्या एकदम दुर्गम भागातल्या विद्यार्थीसारखं ती शाळेच्या भागात येऊन शिक्षणाच्या जोरावर, अभ्यासाच्या जोरावर, आम्ही लहानपणी फक्त विमानवरनं जाताना बघत होतो शाळेत असताना, पण ती शिक्षणाच्या जोरावर अमेरिकेतून जाऊन आलेली आहे। तर अभ्यास केल्यानंतर काय होतं हे या विद्यार्थ्यांनी सर्वांनी लक्षात ठेवावं की अभ्यास काय करू शकतो। शिक्षण हे असं आहे की ते वाघिणीचं दूध आहे असं आंबेडकर म्हणायचे। आणि खरोखर तुम्हाला धाडस येतं, बोलण्यास धाडस येतं, कोणालाही समोर जाणे धाडस येतं। शिक्षणात फार मोठी ताकद आहे आणि ती ताकद तुम्ही प्रत्येकाने, शिक्षक जे सांगतात तसा अभ्यास करा, पुढे जा। आणि या समीक्षा बोडेकर, तिचं पुन्हा पुन्हा अभिनंदन करतो आणि तिने पुढे अभ्यास करावा, एखादा IAS अधिकारी बनावं किंवा मोठ्या पदावर जावं असं तिला शुभेच्छा देतो। इथेच थांबतो। शाळेच्या सर्व कार्यक्रमाला आणि शिक्षकांना पुन्हा पुन्हा शुभेच्छा देऊन इथेच थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद चाळके साहेब। यानंतर सन्माननीय संस्थेचे कार्यवाह प्रभूजी आटले यांना विनंती आहे की आपण आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा द्याव्या। नमस्कार। आजच्या विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे अध्यक्ष, आपले मॅडम आणि सर्वच व्यासपीठ आणि आपण बालकवर्ग आणि कार्यक्रम बघायला आलेले सगळे, तुम्हाला वाटत असेल